छानशी आज आपण बनवूयात छान अशी एकदम चमचमीत मासवडीची भाजी। करूयात आता रेसिपीला सुरुवात। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मासवडी। त्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेले आहे। आता आपण करूयात मासवडी करायला सुरुवात। छान असं आपण पातेलं घेतलेले गॅसवर ठेवून त्यामध्ये टाकलेलं आहे तेल। आता टाकूयात पाणी। अगोदर आपण बेसन पीठ घेणार आहोत हातून। मीठ घेऊयात टाकून छान घेऊयात मिक्स करून। आता टाकूयात हळद, अर्धा चमचा हळद। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घेणार आहोत हातून। छान आता आपण बेसन पीठ घेऊयात हातून। असं छान आपलं बेसन पीठ झालेलं आहे हातून। आता आपण 5 मिनिट ठेवूयात झाकून आणि छान वाफ आल्यानंतर आपलं छान असं तयार होणार आहे मासवडीचं पीठ। आता आपण सर्व साहित्य घेऊयात मिक्स करून। मीठ, काळा मसाला, लाल चटणी, जिऱ्याची पेस्ट, कोथिंबीर, सर्व साहित्य असं मिक्स करून घेऊयात। कांदा, खोबरं असं छान मिक्स करून घेऊयात। असं छान आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे मिक्स करून। असं छान आपल्या पिठाला पण आलेली आहे वाफ। आता आपण याच्या करूयात छान अशा मासवड्या। आता आपण थोडंसं घेऊयात बेसन पीठ आणि छान अशी वडी घेऊयात करून। पाण्याचा हात घेऊन वडी थापायची, म्हणजे गरम गरम बेसन पीठ असतं ना, त्यामुळं पाण्याचा हात घेऊन छान अशी वडी थापून घेऊयात। बेसन पिठाला कधीही छान वाफ येऊ द्यायची, म्हणजे वडी पिठाळ लागत नाही, खायला एकदम टेस्टी लागते वाफ चांगली आल्यावर। छान अशी आपली मासवडी होत आहे तयार। अशी झालेली आहे आपली मासवडी तयार। आता अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या घेऊयात करून। अशा छान आपल्या सर्व मासवड्या झालेल्या आहेत करून। आता आपण देऊयात मासवड्याच्या भाजीला फोडणी। अगोदर आपण कट करून घेऊयात, मग नंतर भाजीला देऊयात फोडणी। अशा छान कट करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व वड्या घेऊयात कट करून। अशा छान आपल्या सर्व वड्या झालेल्या आहेत कट करून। आता आपण देऊयात भाजीला फोडणी। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता टाकूयात मोहरी। मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे। जिरे पण झालेले आहेत। आता आपण टाकूयात मसाला। छान तेलामध्ये घेऊयात मिक्स करून। छान असा आपला मसाला होत आहे। असा आपला मसाला छान असा तेलामध्ये परतलेला आहे। आता आपण वड्या घेऊयात टाकून। छान सर्व मसाला वड्यांना लागण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या। अशी एकदम छान अशी आपली मासवड्याची भाजी चमचमीत होत आहे तयार। अशी छान चमचमीत मासवड्याची भाजी होते। मंद आचेवर 2 मिनिट भाजीला होऊ देऊ। वरतून टाकूयात कोथिंबीर। अशी छान आपली चमचमीत मासवडीची भाजी झालेली आहे तयार। अशी झालेली आहे एकदम छान अशी आपली मासवडीची भाजी तयार। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या मासवडीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।